नमस्कार मंडळी. दिवाळी स्पेशल आपल्याला डाळीचे लाडू करायचे आहेत. माझी आई जशी करायची ना तशाच पद्धतीचे आपण इथे लाडू करणार आहोत. पुऱ्या करून लाडू जे करतो ना आपण, खरंच पेढ्यासारखे लाडू लागतात ते. चवीलाही खूप छान असतात आणि नरम जे म्हणाल ना तुम्ही, अजिबात कडक लाडू होणार नाही. म्हणजे आपल्याला गरज पडणार नाही की सुकलाय लाडू अजिबात होणार नाही तसं. पूर्ण दिवाळी तुम्ही 1 महिना किंवा 15 दिवस कितीही दिवस ते लाडू खाल तर अगदी पेढ्यासारखे राहतील, अशा पद्धतीने आपण इथे लाडू केलेले आहेत. खरंच करायला सोपे आहेत, कृती खूप काही अवघड नाही आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने कशी करता येईल आपण ते बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, मोजून 3 किलो बेसन पीठ घेतले, कारण भरपूर लाडू लागतात आमच्याकडे. त्यामुळे मी 3 किलो बेसन पीठ घेतलं आहे. आणि बेसन पीठ घेतल्यानंतर आपल्याला त्यात थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे. तुम्हाला वाटलं तर हळद तुम्ही यामध्ये घालू शकता. आपण नंतर थोडासा कलर घालणार आहोत, त्यामुळे इथे हळद नाही घातली तरी चालेल. आणि तुमच्याकडे हळद नसेल तर तुम्ही या बेसन पिठामध्ये, बेसन पीठ ज्यावेळेस आपण पीठ मळून घेतो आहे त्यावेळेसच तुम्हाला त्यामध्ये घालायची हळद. तर हे बेसन पीठ मळून घेताना जास्त पाणी नाही घालायचं, म्हणजे अगदी घट्ट पीठ मळलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी अगदी व्यवस्थित पीठ मळून घेते. म्हणजे काय होईल, घट्ट असा आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे. म्हणजे आपल्याला पुरी लाटता येईल अशा पद्धतीचा. तर काय करायचं, पीठ मळून झाल्या त्याच हाताने काय करायचं, हात धुणे किंवा मधातच काहीतरी करणे हे नाही करायचं. एकदा लाडूचं काम घेतलं ना, ते लाडूचं काम कंटिन्यू करायचं. म्हणजे काय होईल, कमी वेळात आणि पटकन असे तुमचे लाडू होतील. लगेचच पिठाचे मी गोळे एकसारखे करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता भरपूर असे गोळे झालेत त्याचे. मी मेजरमेंटनुसार पीठ घेतलेलं नाही. म्हणजे अंदाजे तुम्हाला 3 किलो सांगितलं, 2.5 किलोसुद्धा असू शकतं किंवा 3 किलोही असू शकतं. मी अंदाजे पीठ घेतले, कारण आपल्याला साखरेचं जे माप आहे बेसन पिठावरही करता येतं किंवा आपल्याला जो चुरा आपण पुऱ्याचा करून घेणार आहोत त्यावरही करता येतं. तर पुरी पात्र जे आहे त्याने मी पुऱ्या करून घेते. नाही तर आपल्याला पाटावरसुद्धा लाटून, पोळपाटावरसुद्धा लाटून घेता येतील. म्हणजे आपण पोळीचं कसं लाटून घेतो तशा पद्धतीच्यासुद्धा पुऱ्या आपल्याला लाटता येतील. तर ह्या झाल्या आपल्या पुऱ्या तयार करून, म्हणजे लाटून झाल्यात. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या पुऱ्यासुद्धा करून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला नंतर ठेवायची आहे कढई, म्हणजे आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर तेल आपलं चांगलं तापून झालं इथे, त्यामध्ये आपल्याला सोडायची पुरी. तर ह्या पुऱ्या चांगल्या, म्हणजे जास्त ब्राऊन नाही पण व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायच्या. जितक्या छान तळल्या जातील तितका तुमचा लाडू अगदी व्यवस्थित लागेल. तर तळताना फक्त तेवढी काळजी घ्यायची, व्यवस्थित पुऱ्या तळल्या गेल्या पाहिजे, कच्च्या राहिल्या नाही पाहिजे. तर एक वरती आली की लगेच एक पुरी सोडायची आहे, म्हणजे व्यवस्थित तुमच्या पटकनसुद्धा पुऱ्या तळल्या जातील. तर तुम्ही इथे बघू शकता चांगली ब्राऊन होईपर्यंत मी पुरी तळून घेतली. म्हणजे काय होईल, तुमचा लाडू जो आहे तो कच्चा पण लागणार नाही आणि चवीला छान लागेल. तर ही झाल्या आपल्या पुऱ्या तळून, ही सुद्धा आपली वरती आलेली आहे. लगेचच आपल्याला काय करायचं, दुसरी पुरी सोडायची आहे. एक पुरी वरती आली की दुसरी पुरी लगेच सोडायची. म्हणजे काय होईल, एकमेकांना चिटकणार सुद्धा नाही आणि तुम्हाला तळायला अडचणसुद्धा येणार नाही. अजून एक म्हणजे तुम्ही तेल भरपूर असेल तर चार पुऱ्या एकदा सोडू शकता, असं काही नाही आहे. तर तशाच प्रकारे ही सुद्धा मी पुरी तळून घेतलेली आहे. ही सुद्धा पुरीवरती आल्यानंतर आपल्याला लगेचच दुसरी पुरी आतमध्ये सोडायची आहे. तर अशा प्रकारे आपण पुऱ्या ज्या लाटलेल्या आहेत त्या पूर्ण तळून घेतो इथे. म्हणजे काय होईल, आपल्याला पुऱ्या अगदी व्यवस्थित तळल्या जातील आणि पुऱ्या तळूनसुद्धा पटकन होतील. तर ह्या झाल्या आपल्या पुऱ्या तळून. मी तुम्हाला दाखवते. आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या एका भांड्यामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत आपल्याला. म्हणजे काय करता येईल, आपल्याला ह्या पुऱ्या थंड झाल्या की चुरा करता येईल. त्यासाठी मी इथे काय केलं आहे, मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेतल्या आणि चुरा करण्यासाठी आपल्याला थोड्याशा थंड होऊ द्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्या पूर्ण पुऱ्या तळून झाल्यात. बाकीच्या पुऱ्या मी तळून घेते. तोपर्यंत काय करायचं आहे, पुऱ्या आपल्या चुरा करून घ्यायच्या थंड झालेल्या. चुरा करून घेतल्यानंतर आपल्याला लवकर मिक्सरमधून काढता येतील त्या. एकदम मोठाली पुरी जर टाकली ना तुम्ही तर आपल्याला मिक्सरमधून काढायला अडचण जाईल. त्यामुळे आपल्याला पुरीचा चुरा करून घ्यायचा आहे अगोदर, म्हणजे आपल्याला भांड्यामध्ये काढायला सोप्या जातील त्या. तर इथे पूर्ण पुऱ्याचा माझा चुरा करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता. एकदम बारीक नाही करायचा, आबडधोबड करायचा आहे. तर हा झाला चुरा करून झाल्यानंतर काय करायचं आहे, मिक्सरचं जे छोटं भांडं असतं ना, आपलं सगळ्यात छोटं भांडं मसाला काढण्याचं, ते भांडं घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, आपल्याला बारीक चुरा करण्याला अडचण जाणार नाही आणि बेजार व्हायची गरजही पडणार नाही. तर भांडं भरून घेतलं आहे मी आणि मिक्सरचं भांड्याचं झाकण लावून आपल्याला मस्त चुरा करून घ्यायचा याचा. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त चुरा करून घेतला आहे. आणि हा चुरा फक्त आपल्याला काय करायचा, चाळणीने गाळायचा. चाळणीने काय गाळायचा तुम्ही म्हणाल, मिक्सरमधून काढलं आहे. पण यासाठी ज्या बारीक बारीक कण्या असतात त्या वरती राहतात.
तर आपल्याला त्या कण्यासुद्धा परत एकदा बारीक करून घ्याव्या लागतील, कारण काय होतं लाडू हा आपला मग जास्त जाडसर लागतो आणि त्या कण्या ज्या आहेत त्या मुरत नाहीत बाकीच्या कण्यांबरोबर. म्हणून रवेदार, अगदी रवेदार आपल्याला असं पीठ करून घ्यायचं आहे. तर हे पीठ जे आहे ना, अगदी प्रीमिक्स कसं करतो त्या टाईपचं होतं आहे. तर अशाच प्रकारे मी प्रत्येक भांडं काढून घेते आणि पूर्ण आपला चुरा इथे काढून झालेला आहे. चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे आणि राहिलेला जो वरती चुरा आहे तो काय करायचा आपल्याला, तो बारीक करून घ्यायचा आणि नंतर टाकून द्यायचा आहे, तो फेकून नाही द्यायचा आहे. तर आपण हा चुरा पुऱ्याचा जो करून घेतला आहे तो आपला लाडू कसा येईल हे डिपेंड करत आहे. त्यामुळे तळताना पुरी जी आहे ती अगदी व्यवस्थित तळल्या गेली पाहिजे आणि तळल्यानंतर हा चुरा जो आहे अगदी रवेदार, बारीक रवेदार असा आला पाहिजे. बारीक रवा जसा आपण एकदम बारीक रवा मिक्सरमधून काढून घेतो ना त्या टाईपचं, म्हणजे प्रीमिक्स कसं असतं आपलं इडली प्रीमिक्स, ढोकळा प्रीमिक्स त्या टाईपचं आपल्याला हे ते करून घ्यायचं आहे. हा चुरा घेतला आहे आपण, याचं माप करून घेतलं आहे. तुम्ही पिठाचं सुद्धा माप करून घेऊ शकता. 1 किलोला 3 पाव आपल्याला साखर घ्यायची आहे. तर इथे चुरा 1 पातेलं झालं आहे, तर पाऊण पातेलं मी आपल्याला साखर घेतलेली आहे. ते सेम प्रोसिजर. बेसन पीठ ज्यावेळेस मोजून घ्याल किंवा 1 किलो घेतलं तर पाऊण म्हणजे आपल्याला 1 किलोला कमी म्हणजे 775 ग्रॅम साखर घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, तुमचं जे पातेल्याने मोजून घेतलं किंवा किलोने मोजून घेतलं, फक्त आपल्याला 1 पाव म्हणजे 1 हिस्सा कमी करायचा आहे. जर पातेलं भरून आपण बेसन पीठ घेतलं तर पाऊण पातेलंच आपल्याला त्यामध्ये साखर घ्यायची आहे. तशाच पद्धतीचं आपण इथे साखर घेतली. तर साखरेमध्ये आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही. चांगलं मी 2 ग्लास पाणी घातलं आहे, कारण साखर भरपूर आहे, मोठं पातेलं आहे. 2 ग्लास ते आपण पाणी घातलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याचा पाक करून घ्यायचा आहे. तर आपला पाक होईपर्यंत आपल्याला जे आपण बेसन पिठाचा चुरा करून घेतला आहे, पुऱ्या करून घेतल्यानंतर तो काय करायचा, चांगलं अर्धी वाटी तूप घालायचं आहे ना, अर्धा चुरा आपल्याला एका कढईमध्ये बॅच म्हणजे 2दा करून आपल्याला हा चुरा भाजून घ्यायचा आहे. भाजून म्हणजे तुम्ही म्हणाल एकदम कडकडीत करून नाही घ्यायचा आहे, फक्त गरम झाला पाहिजे चुरा, व्यवस्थित तूप एकसारखं त्या पूर्ण चुऱ्याला लागलं पाहिजे. आणि डाळीचा जो कच्चेपणा असतो म्हणजे आपण तळून घेतोय ना तरी कमी होतोय, पण भाजून तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर डाळीचा जो लाडू आहे ना तो अगदी चवीला छान लागतो, पेढ्यासारखा लागतो. म्हणून ही प्रोसिजर करायची आहे. तर तुपामध्ये मी चांगलं परत तूप घालून घेतले, कारण थोडंसं कोरडं आहे अजून. तर हे भाजताना मीडियम गॅसवरती भाजायचं आहे. आणि आपल्याला मी सांगितले तुम्हाला लाल वगैरे करून नाही घ्यायचं आहे, आपल्याला फक्त तूप अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आणि चुरा जो आहे तो गरम करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, तूपही पूर्ण चुऱ्याला लागून जाईल आणि थोडासा कच्चेपणा जो आहे तो कमी होऊन जाईल, म्हणजे त्याला टेक्स्चर पण छान येतं त्याने. म्हणून हा चुरा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तर आपल्या इथं भाजून झालं आहे चांगलं, 4 ते 5 मिनटं मी मिडियम गॅसवरती भाजून घेतलं आहे त्याला आणि पूर्ण कढईतलं आपल्यालाच काढून घ्यायचं. तसंच काय करायचं आहे, परत एकदा आपल्याला ती दुसरी बॅचसुद्धा म्हणजे दुसरा चुरासुद्धा भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी दुसरा चुरासुद्धा भाजून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. तर हा झाला आपला चुरा भाजून आणि गरम आहे. तर काय करायचं, थोडंसं मिक्स करून थंड करायला ठेवून द्यायचं आहे. तर हे झालं आपलं चुरा भाजून. आता आपल्याला पाकाकडे वळायचं आहे. तर पाक तर आपला अजून काही रेडी झालेला नाही आहे, नुसतं साखर मेल्ट झाली. तर आता आपण गॅस फुल करणार आहोत आणि ह्या पाकाला आपल्याला चांगलं उकळी आणून पटकन आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. तर अजून काही आपला पाक तयार झालेला नाही आहे. तर बोटाने मी 2 ते 3 वेळेस चेक करून घेतला, पण एकदा वाटीच्या सहाय्याने चेक करून बघणार आहोत. तर अजून काही आपला पाक तयार झाला नाही आहे. तर काय करायचं, प्लेटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि मधोमध आपल्याला पाक चेक करत राहायचं, म्हणजे आपला अगदी पाक घट्टही झाला पाहिजे नाही आणि एकदम पातळही राहिला नाही पाहिजे. तर आता एकदा आपण बोटाच्या सहाय्याने चेक करून घेणार आहोत. अजून काही तार तुटत नाही एवढा व्यवस्थित, थोडासा हे व्हायला लागलेला आहे. तर अजून आपल्याला 5 ते 6 मिनटं याला तयार करून घ्यावं लागेल. तर थोडासा आपला चिकटपणा आलेला आहे, अजून आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. तर मी काय म्हणते, आपण प्लेटीमध्ये चेक करून बघणार, म्हणजे तुम्हालाही सोपं जाईल आणि मलाही सोपं जाईल. तर शेवटी मी काय केलं, जेव्हा आपला पाक रेडी व्हायला लागतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, पाकामध्ये कलर टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला नसेल आवडेल तर मी तुम्हाला सांगितलं पिठामध्ये हळद घालायची आणि नंतर आपल्याला हा पाक हे करून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला प्लेटीमध्ये पाक दाखवलेला आहे. तो पाक ज्यावेळेस टाकल्यानंतर थोडीशी गोळी व्हायला लागते, म्हणजे एका ठिकाणी थांबायला लागतो, त्यावेळेस अर्धा पाक टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा पाक चांगला पूर्ण गोळी होईपर्यंत आपल्याला करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पाकाची आपली गोळी तयार होते. चांगला फुल गॅस करायचा आहे आणि घट्ट अशी त्याची गोळी होऊ द्यायची आहे. ही ट्रिक आहे. पहिली आपली गोळी म्हणजे पाक स्थिर राहतो त्या टायमाला आपल्याला, म्हणजे एक तारी पाक होतो तेव्हा अर्धा पाक टाकून घ्यायचा आहे आणि नंतर चांगला गोळी जेव्हा होतो म्हणजे आपला गोळा तयार होतो पाकाचा प्लेटीमध्ये पाण्यामध्ये टाकल्यानंतर, तेव्हा हा पाक आपल्याला या पुरीच्या सारणामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर आपला अगोदरचा पाक आपण मिक्स करून घेतला होता आणि नंतर दुसरा पाकसुद्धा आपण घट्ट करून घेतला आहे.
तर तुम्ही म्हणाल हे खूप पातळ झालं आहे, पातळ वाटतंय ते, नंतर अगदी घट्ट होते आणि मऊसूत असे लाडू येतात आपले. तर सराट्याच्या सहाय्याने काय करायचं, एकसारखं आपलं पेढ्यासारखं स्मूथ झालं आहे ते. आणि चव तर तुम्ही म्हणा, गरम गरम खायलासुद्धा खूप छान लागतं. आमच्याकडे प्लेटीत घेऊन गरम गरमसुद्धा खातात सगळेच जण. तर हे झालं आहे आपलं सारण तयार. तर पाकाची ट्रिक मी तुम्हाला सांगितली, परत एकदा सांगते. सुरुवातीला आपण जो पाक करतो आहे म्हणजे एकतारी झाला पाहिजे. आपण ज्यावेळेस प्लेटीमध्ये टाकून घेतो पहिला पाक, तो टाकल्यानंतर स्थिर प्लेटीमध्ये झाला की समजून घ्यायचं आहे आपला एकतारी पाक तयार झाला आहे. तेव्हा अर्धा पाक टाकून घ्यायचा आहे आणि उरलेला अर्धा पाक जो आहे तो प्लेटीमध्ये टाकल्यानंतर त्याची गोळी तयार होते. म्हणजे आपण थोडंसं पाण्यामध्ये टाकल्यानंतर थोडंसं बोटाने एका जीव करायला जातो, त्यावेळेस गोळी तयार व्हायला लागते. त्या स्टेपला आपला राहिलेला पाक टाकून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, तुमचा लाडू जो आहे ना तो पहिला पाक घातल्यामुळे स्मूथ राहतो आणि याने काय होतं, घट्टपणा येतो. नंतरचा पाक टाकतो आपण त्याला घट्टपणा येतो. म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन काय होतं, घट्टपणासुद्धा लाडूला येतो आणि स्मूथपणा पण राहतो. म्हणजे कडक तुमचा लाडू होत नाही आहे. ही झाली तुमची लाडूची ट्रिक. मी तुम्हाला सांगितले, तुम्ही लक्षात येऊ शकतं तुमच्या, अगदी व्यवस्थितपणे सांगितलं. तर मी हे रात्रीला केलं होतं. रात्रीला आपलं पेपर झाकण ठेवून दिलं आणि थंड होण्यासाठी मी सकाळी याला ठेवून दिलं. तर आता आपल्याला बघायचं आहे लाडूचं सारण कसं झालं आहे ते. तर येथे तुम्ही बघू शकता, अगदी कोरडं पण नाही झालं आहे, अगदी स्मूथ झालेलं आहे लाडू. तर बघायला तुम्ही अगदी मोतीचुराचे लाडू कसे असतात तशा टाईपचे तुमचे लाडू होतात. फक्त पाकाची ट्रिक आपल्याला अगदी व्यवस्थित आणि पुऱ्या जे करतोय आपण त्यासुद्धा अगदी व्यवस्थित घ्यायच्या आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हाताला लाडू चिटकतसुद्धा नाही आणि कडकसुद्धा झालेला नाही आहे. आपण रात्रभर सारण ठेवलेलं आहे. आपली साखर जर तयार झाली असती तर काय झालं असतं, लाडू कडक झाला असता. तर इथे पेढ्यासारखा लाडू आपला तयार झाला आणि स्थिरसुद्धा आहे. तर अगदी मस्त गोल गुटूम तुम्हाला जशा आकारात लाडू आवडत असेल तशा आकारात तुम्ही ते लाडू करू शकता. तर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आपल्याला लाडू. तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेत. बाहेरून जसे विकत आणतो ना त्याच्यापेक्षाही छान तुमचे लाडू होतील. फक्त ट्रिक तुम्हाला मी ज्या सांगितल्या आहे त्या अगदी व्यवस्थितपणे फॉलो करायच्या आहेत. तर हे झालेत आपले लाडू तयार. मस्त दिसायलाही छान, खायलाही छान आणि चवीला तर विचारूच नका. आमच्या इकडे सगळेजण आवडीने खातात म्हणून मी 3 किलोचे असे लाडू केलेले आहेत. भरपूर लागतात इकडे. तर तुम्हीसुद्धा 1 किलोचे तरी करू शकता. तर प्रमाणासहित पिठाचं माप घ्यायचं किंवा चुऱ्याचं माप करायचं. पण फक्त माप करताना साखर ही आपल्याला पाऊण किलोच घ्यायची. 1 किलोला पाऊण किलो साखर घ्यायची आहे. तर हे झाले आपले लाडू तयार. मस्त एकसारखे बांधून घ्यायचे. तुम्हाला ज्या आकारात लाडू बांधायचे असतील त्या आकारात तुम्ही ते लाडू बांधू शकता. तर ही लाडूची सोपी आणि अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला सांगितलेली ट्रिक कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जरी माझी लाडूची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.